रोजच्या स्वयंपाकघरातील काही अगदी उपयोगी अशा किचन टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण स्वयंपाकघरातील छोटी छोटी कामं सोपी व्हावीत, वेळ वाचावा आणि साहित्य जास्त दिवस टिकावं यासाठी काही सोप्या पण अत्यंत उपयोगी अशा किचन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. या टिप्स मी स्वतः वापरते आणि त्याचा खूप चांगला अनुभव मला आलेला आहे. तुम्हालाही नक्की उपयोगी पडतील अशी मी आशा आहे. तर आता आपण बघूया पहिली टिप. आता माझी पहिली टिप आहे, स्टीलचे नळ चमकदार ठेवण्यासाठी घरातील स्टीलचे नळ महागडे क्लीनर वापरण्याऐवजी साध्या अंगाच्या साबणाने स्वच्छ करा. त्यामुळे नळांना सुंदर चमक येते आणि ती बरेच दिवस टिकते. फक्त 10 रुपयाचा साबणही 2 महिने सहज आपल्याला तो पुरतो आणि महागडे क्लीनर वापरण्यापेक्षा 10 रुपयामध्ये आपण छानसे असे आपण नळ क्लीन करू शकतो. आता माझी दुसरी टिप आहे भेंडीची भाजी. आता भेंडीची भाजी ही बऱ्याच जणींची चिकट होते आणि मुलं खात नाही. मग भेंडीची भाजी चिकट होऊ नये यामुळे भेंडीला फोडणी दिल्यानंतर गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवायची आणि 2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची भेंडी आणि त्यानंतर फ्लेम कमी करून भाजी शिजवा. त्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू वगैरे काहीही टाकायची गरज पडत नाही. आता आपण बघूया तिसरी टिप. आता तिसरी टिप आहे रवा जास्त दिवस टिकण्यासाठी. महिन्याचा रवा भरताना तो आधी हलका भाजून पूर्ण थंड करा. त्यानंतर डब्यात किंवा बरणीत भरून ठेवा. त्यामुळे रवा जास्त दिवस ताजा राहतो. आणि आता चौथी टिप बघूया आपण. आता चौथी टिप आहे की भगर साठवण्याची सोपी पद्धत. भगरही हलकी भाजून पूर्ण थंड झाल्यावरच बरणीत भरून ठेवा. त्यामुळे ती बराच काळ चांगली राहते आणि आळी लागण्याची शक्यता भगरीची कमी होते. आता आपण बघूया पाचवी टिप. आता माझी पाचवी टिप आहे शेंगादाण्याचा कूट तयार ठेवावा. आता शेंगादाणे भाजून त्याचा कूट करून हवाबंद डब्यात भरून ठेवा. त्यामुळे गरजेच्या वेळी पटकन वापरता येतो आणि वेळही वाचतो. आता आपली 6वी टिप. आता 6वी टिप आहे की ही भाजी घट्ट करण्यासाठी भाजलेले बेसनात थोडेसे तेल टाकून खमंग भाजून घ्यावे आणि थंड करून डब्यात भरून ठेवा. शेंगादाण्याचा कूट न चालणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. गरजेनुसार भाजीमध्ये 1 चमचा बेसन घातल्यास भाजी छान घट्ट होते आणि त्याची चवही अगदी खमंग अशी लागते. आता आपण बघूया 7वी टिप. आता 7वी टिप ही अगदी खूप महत्त्वाची आणि पौष्टिक अशी ही टिप आहे. आता पौष्टिक मसाला तयार करून ठेवा. आता यामध्ये कारळं, जवस, तीळ, खोबरं आणि शेंगादाणे हे प्रत्येकी 2 चमचे घेऊन खमंग भाजा. त्याची बारीक पूड करून हवाबंद डब्यात भरून ठेवा. प्रत्येक भाजीमध्ये 1-1 चमचा ही पूड घातल्यास भाजीची चव वाढते आणि पौष्टिकताही मिळते. आणि मुलांच्या पोटामध्ये सुद्धा हे सर्व पदार्थ जातात. आणि आता आपली 8वी टिप आहे. आता ही 8वी टिप तांदळाला कीड लागू नये. तांदूळ साठवताना त्यामध्ये काही लवंगा, मिरे आणि तेजपान घालून ठेवा. त्यामुळे तांदळाला कीड लागण्याची शक्यता कमी होते आणि तांदूळ कितीही दिवस राहिले तरी त्याला बिलकुलही कीड लागत नाही. आणि आता 9वी टिप. आता 9वी टिप आहे कडधान्य जास्त दिवस चांगले राहण्यासाठी.
आता आपण दुकानातून आणलेले कडधान्य स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात पूर्ण कोरडे करा आणि त्यानंतरच हवाबंद बरणीत भरून ठेवा. त्यामुळे हे जास्त काळ चांगले राहण्यास मदत होते आणि कडधान्य कितीही दिवस राहिले तरी त्याला कीड लागत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि उपयोगी वाटल्या असतील तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर पण करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन टिप्ससह पुढील व्हिडिओमध्ये.